नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत काकोडसर लिखित कादंबरी आग आणि पाणी. प्रकरण 3. अनुया घाबरून गेली. तिनं बाजूला पाहिलं. रमेश कुठे दिसत नव्हता. त्याबरोबर ती अधिकच घाबरून गेली आणि तिनं शेजारच्या तरुणाकडे पाहिलं. तो तिच्याजवळ उभा होता. घाबरू नका, तो तरुण म्हणाला. चला चला आपण इथून जाऊया, चला, ती घाबरून म्हणाली. तो तरुणही बराच भांबावून गेला होता. वरच्या बाजूने धुराचा लोट येत होता आणि बरेच प्रेक्षक खाली येण्याची धडपड करत होते. पोलीस दंडुके फिरवीत गर्दीतून वाट काढीत वर येत होते. चला आपण इथून जाऊया, असं म्हणून त्यानं तिचा एक दंड धरला. तिनं काही विरोध केला नाही. ती जायला निघाली. परंतु त्या रेटारेटीतून वाट काढणं मोठं कठीण होतं. मागून झुंडीचा जोर येत होता. पुढे वाट मिळत नव्हती. आपण आता चेंगरून जाणार अशी अनुयाला भीती वाटू लागली. तिच्या सर्वांगाला कंप सुटला. एवढ्यात तो तिच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यानं आपले दोन्ही हात पुढे करून तिला आपल्या हातांच्या मध्ये घेतले आणि दोन्ही हात तिच्या पुढे उभ्या असलेल्या इस्माच्या पाठीवर टेकवले आणि त्यानं आपली पाठ मागं केली. त्यामुळे पुढचा माणूस आणि ती दोघांमध्ये साधारण 2-3 बोटांचं अंतर पडलं आणि दोघांमध्ये चेंगरल्या तिच्या शरीराची बरीच सुटका झाली. तिनं एक सुटकेचा निश्वास सोडला. परंतु तेवढ्यात मागून जोरानं रेटारेटी सुरू झाली आणि पुन्हा चेंगरण्याचा प्रसंग आला. पण या खेपेला त्यानं आपले दोन्ही हात तिच्या छातीभोवती टाकले आणि तिला आपल्या जवळ ओढून त्यानं स्वतःला मागं रेटलं. त्यामुळे ती पुढच्या इस्माच्या अंगावर पडली नाही. त्यानं तिला तशीच धरली आणि तो पुढे वाट काढू लागला. अनुयाच्या सर्वांगाला घाम सुटला होता. भीतीनं तिच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. रमेशचा तिला पूर्ण विसर पडला होता. आपण एका परक्या तरुणाच्या बाहुपाशात आहोत याचंही तिला भान नव्हतं. तरी पण तिला त्या तरुणाचा स्पर्श जाणवत होता. मागून रेटारेटी झाली की ती जास्तच त्याच्या बाहुपाशात येत होती. तिच्या छातीभोवतीचे त्याचे हात तिच्या उरो भागावर पडत होते आणि त्याही स्थितीत एक विलक्षण संवेदना तिला जाणवत होती. स्टेडियमच्या बाहेर पडल्यावर तिच्या जीवात जीव आला आणि एकदम तिला जाणीव झाली की आपण त्याच्या मिठीत आहोत. त्याबरोबर ती संकोचानं आणि लाजेनं एकदम भांबावून गेली आणि त्याच्यापासून दूर झाली. त्याच्याकडे पाहण्याचं धैर्य तिला झालं नाही. तो तरुण ओशाळल्यासारखा होऊन म्हणाला, माफ करा हं मला, मी काही मुद्दाम. परंतु त्याला अधिक बोलू न देता ती त्याच्याकडे लाजऱ्या मुद्रेने पाहत म्हणाली, तुम्ही होता म्हणून मी नाहीतर. आणि भीतीने सर्वांग शहारून ती गप्प राहिली. तो तिच्याकडे क्षणभर पाहत राहिला आणि मग त्यानं एकदम आठवण होऊन विचारलं, पण तुमचा मित्र कुठे आहे? त्याबरोबर अनुयाला एकदम रमेशची आठवण झाली. क्षणभर ती गोंधळली आणि दुसऱ्या क्षणाला तिचा चेहरा भीतीनं पांढरा फटक पडला. त्यानं एकदम गोंधळून विचारलं, काय झालं? मी आता काय करू? ती कापऱ्या स्वरानं म्हणाली. काय करू म्हणजे? त्यानं काही न समजून विचारलं. रमेश आता सापडणार कुठे तो? ती घाबरून म्हणाली. अहो घाबरता काय अशा? लहान आहे का तो आता? तसं नाही हो. मग काय तो मुंबईत नवखा आहे? नाही. मग घाबरता कशाला? मी आता घरी कशी जाणार? तिने घाबरून म्हटलं. म्हणजे तुम्ही मुंबईत नवखे आहात? त्यानं विचारलं. नाही, तसं नाही, पण मी त्याच्याबरोबर आले होते. पैसे त्याच्याकडे होते. मी माझ्याकडे. आणि ती बोलायची थांबली. तिचा चेहरा रडका बनला. त्याच्या लक्षात हे सारं आलं. तो म्हणाला, अहो अशा घाबरता कशाला? मी आहे ना. ती रडायच्या बेतातच होती. परंतु त्याचं बोलणं ऐकताच तिला एक मोठा आधार सापडल्यासारखं वाटलं. तिनं त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर ती गोंधळली आणि मग म्हणाली,
तुमचे आभार कसे मानावेत हे मला समजत नाही. ते नंतर बघू. तो म्हणाला, प्रथम आपण हॉटेलात जाऊन चहा कॉफी काहीतरी घेऊया, चला. आणि त्याने एकदम तिचा हात धरला. त्याबरोबर ती एकदम गोंधळलीच. ती आपला हात सोडवून घेणार होती, परंतु त्याच्या स्पर्शात एक विलक्षण शक्ती होती. त्यानं तिचा हात धरताच क्षणापूर्वीची तिची सारी भीती एकदम नाहीशी झाली आणि तिच्या थकलेल्या शरीरात एकदम नवचैतन्य संचारलं. ती त्याच्याबरोबर जायला निघाली. हॉटेलात कॉफी पित असताना अनुयाच्या मनात सारखे विचार येत होते की समोर बसला तरुण जर नसता तर आपली काय परिस्थिती झाली असती. तिच्या मनात हे विचार चालू असतानाच त्यानं विचारलं, कसला विचार करता आहात? ती मान वर करून त्याच्याकडे पाहत म्हणाली, विचार करीत होते की आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं. आणि मी कसला विचार करत होतो माहीत आहे? त्यानं विचारलं. आज सकाळी उठल्यावर कुणाचं तोंड पाहिलं आणि आणि तो काहीसा गोंधळला. आणि ही आपत्ती ओढवली असंच ना? तिनं हसून विचारलं. क्षणभर तो गोंधळला, परंतु लगेच हसून म्हणाला, ती आपत्तीच असली तर ती जन्मभर डोक्यावर घ्यायला मी तयार आहे. त्याबरोबर ती एकदम गोंधळलीच, परंतु दुसऱ्या क्षणाला तिचा चेहरा लाजेनं लाली लाल होऊन उठला. बरं, पण तुमचं नाव नाही सांगितलं ते? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. अनुया. आणि आपलं? संजय. तो म्हणाला. तुम्ही राहता कुठं? त्यानं क्षणभरानं विचारलं. त्याबरोबर एकदम भानावर येऊन ती म्हणाली, अंधेरीला. आता निघायलाच हवं. एवढ्या लवकर? त्यानं आपल्या घड्याळाकडे पाहत विचारलं. अहो, खेळ संपायला अजून बराच उशीर आहे. त्याच्या बोलण्याचा उद्देश तिच्या लक्षात आला. त्याला अजून गप्पा गोष्टी करायच्या होत्या. पण ती म्हणाली, पण रमेश माझ्या अगोदर घरी गेला तर आई काळजी करील, तेव्हा निघायलाच हवं आता. आणि असं म्हणून उठताना तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा नाराज बनला. तिला त्याचं हसूच आलं. ती दोघं चर्चगेट स्टेशनमध्ये आली. अनुया रमेश कुठं दिसतो की काय ते बघत होती. स्टेशनात फार गर्दी होती. तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे पैसे घ्या, फर्स्ट क्लासची 2 तिकीटं काढा, संजय म्हणाला. अनुयानं काहीसं चमकून त्याच्याकडे पाहत विचारलं, 2 तिकीटं? ती कशाला? म्हणजे मी इथंच राहू की काय? त्यानं विचारलं. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि काहीसं गोंधळून विचारलं, म्हणजे म्हणजे तुम्ही अंधेरीलाच राहतात? होय, तो हसून म्हणाला. तिचे डोळे काहीसे चमकले. तिनं त्याच्या हातातली नोट घेतली आणि तिकिटाच्या खिडकीजवळ जाऊन अंधेरीची 2 तिकीटं घेतली आणि ती त्याच्याजवळ आली. आणि तिला एका बाजूला उभा असलेला रमेश दिसला. तो गर्दीत इकडे तिकडे पाहत होता. तिच्या मनात आलं त्याला हाक मारावी, पण तिनं एकाएकी स्वतःला सावरलं आणि ती संजयला म्हणाली, चला चला, गाडीची वेळ झाली या, चला. आणि ती जायला निघाली. संजय काहीसा चकित होऊन गेला आणि मग तिच्या मागोमाग निघाला. गाडी अगोदरच भरली होती. ती सोडली तरी दुसऱ्या गाडीत सुद्धा तीच परिस्थिती. संजयच्या मदतीनं तिनं कसाबसा प्रवेश मिळवला. आत उभं राहायला जागा नव्हती. दोघं एकमेकांना बिलगून उभी राहिली. गाडी सुटली आणि तिने विचारलं, अंधेरीला तुम्ही कुठे राहता? तो एकदम गोंधळून गेला. म्हणाला, मी मी ईस्टला राहतो. तिनं ओळखलं की तो अंधेरीला राहत नाही, केवळ तो आपल्यासाठीच येतो आहे. तिच्या सर्वांगातून एक सुखद संवेदना चमकून गेली आणि गाडीनं वेग घेतला. त्या वेगामुळे गाडी हलू लागली आणि त्याच्या अंगाचे धक्के तिला बसू लागले. तिला त्या स्पर्शात एक विलक्षण ओढ वाटू लागली. अंधेरी स्टेशन कधी आलं ते तिला समजलंच नाही. ती दोघे खाली उतरली.
स्टेशनच्या बाहेर आल्यावर अनुया संजयकडे पाहत म्हणाली, बरं, नमस्ते. आपल्या मदतीबद्दल आभार. नमस्ते. पण पण तो गोंधळून म्हणाला, पण काय? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. तुमचाही काही पण आहे की काय? क्षणभर तो गोंधळला आणि मग हसून म्हणाला, होय. ती सुद्धा काहीशी गोंधळली आणि मग तिने विचारलं, कोणता पण? उद्याच्या मॅचचा. तो म्हणाला, उद्या तुम्ही येणार ना मॅच पाहायला? नाही. त्याचा चेहरा एकदम पडला. त्यानं विचारलं, का? आता उद्या काय राहिलंय मॅचमध्ये? ती म्हणाली, तासभर सुद्धा लागणार नाही मॅच संपायला. पण उद्याच खरी गंमत आहे. तो म्हणाला, गंमत? तिने काहीसं चमकून त्याच्याकडे पाहत विचारलं. होय, संजय म्हणाला, उद्याच खेळाला खरा रंग चढेल. ती पुन्हा चमकली. त्याच्या डोळ्यात एक तेज चमकत होतं. ती काहीशी गोंधळून म्हणाली, मी प्रयत्न करेन. अच्छा, येते मी आता. मी येतो ना तुम्हाला घरापर्यंत पोहोचवायला. तो म्हणाला, नको नको. ती काहीशी घाबरून म्हणाली, का? त्यानं विचारलं. तिला काय सांगावं ह्याचा प्रश्न पडला. ती म्हणाली, मी जर उद्या यायला हवी असेल तर तुम्ही इथून जा. आणि ती त्याला बोलायची संधी न देता जायला निघाली. घरी येताच आईनं विचारलं, अनु, तू एकटीच आलीस? आणि रमेश कुठे आहे? तो पळून गेला. ती म्हणाली, पळून गेला? राधाबाईने एकदम चकित झाल्याप्रमाणे विचारलं. होय. ती म्हणाली. मॅच चालू असताना एकाएकी स्टँडमध्ये हुल्लड सुरू झाली. असं म्हणून तिनं थोडक्यात सारं सांगितलं. आणि ती म्हणाली, आणि मी बघते तो रमेश नाही, तो घाबरून पळाला होता. मी कशीबशी बाहेर पडले तिथून एकटी. राधाबाईंचा चेहरा रागानं लाल झाला. त्या म्हणाल्या, सारे पुरुष मेले एकाच जातीचे, स्वार्थी, स्वतःचा स्वार्थ तेवढा पाहतात. तुझे वडील. अनुयानं ओळखलं की आता तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होणार आणि तासभर तरी तो थांबणार नाही. ती तिथून सटकली आणि आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलायला लागली. आणि तिच्या डोळ्यांपुढे एकदम संजयची मूर्ती उभी राहिली. तिचं मन एकदम उल्हसित बनलं, परंतु लगेच बरंच खट्टू बनलं. तिच्या आईला पुरुष जातीबद्दल काहीशी घृणाच वाटत होती का ते तिला माहीत नव्हतं. ती 10 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी घर सोडलं होतं. घर का सोडल्याचं कारण तिला समजलं नव्हतं, पण नंतर तिला समजलं होतं की तिचे वडील दुसऱ्या एका बाईला घेऊन राहत होते. ते घर खर्चाला लागणारे सर्व पैसे पाठवीत असत, पण राधाबाई कधी त्यांच्याबद्दल चांगलं बोललेलं तिनं ऐकलेलं नव्हतं. तिच्या वडिलांनी घर सोडल्यावर 4 वर्षांनी तिच्या भावानं लग्न केलं होतं आणि त्यानंही घर सोडलं होतं आणि तो वेगळा राहू लागला होता. त्यावेळी राधाबाईने अकांड तांडव केलं होतं. मुलाचं पुन्हा तोंडही न पाहण्याची शपथ घेतली होती. आपल्या भावानं वामननं घर का सोडलं याचंही तिला कारण समजलं नव्हतं आणि तिनं ते समजून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. तिची आई मात्र सारखी त्या दोघांवर तोंडसुख घेत होती. तिला वाटत होतं की नवरा आणि मुलगा दोघं तिला सोडून निघून गेलेत. त्या दुःखामुळं आपल्या आईच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि म्हणून ती सबंध पुरुष जातीकडे संशयानं पाहतेय आणि त्यांच्यावर तोंडसुख घेतेय. पण तिला आपल्या आईचा ओढा रमेशकडे का ह्याचंच आश्चर्य वाटत होतं. राधाबाई कधी त्याच्याबद्दल वाईट बोलल्या नव्हत्या. तिनं दुसऱ्या कोणा तरुणाशी बोललेलं राधाबाईंना खपत नव्हतं. राधाबाई तिच्यावर सतत पाळत ठेवून असायची. तिला नेहमी उपदेश करायची की पुरुषाची जात सापाची आहे, त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये, त्यांच्यापासून 4 हात दूरच राहायला हवं. त्यांना स्त्री हवी असते ती केवळ स्वतःची शारीरिक भूक भागवण्यासाठीच. पण रमेशबद्दल ती चांगलं बोलायची.
आणि का कुणाला माहीत, तिलाही रमेश आवडू लागला होता. तो जरी काहीसा कंजूष वृत्तीचा असला तरी स्वभावानं शांत आणि थंड प्रकृतीचा होता. तिचा शब्द न शब्द झेलायला तो सदैव तयार होता. त्याच्यावर हुकूमत गाजवायला तिला आनंद वाटत होता. त्याच्या नेभळेपणावर ती खुश होती. पण आज संजयची ओळख झाली आणि तिला आपलं जगच बदलल्यासारखं वाटू लागलं. रमेशचा नेभळटपणा तिला आवडत होता, पण खऱ्या पुरुषाचं दर्शन झालं होतं आज. त्याच्या स्पर्शानं तिला एक चटका लावला होता. तिच्या जीवनात साहस, उत्साह आणि नाविन्याचं चैतन्य संचारलं होतं. कपडे बदलून चहा पिऊन ती आपल्या खाटेवर पडली आणि तिच्यापुढे पुन्हा संजयची मूर्ती उभी राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.